सामाजिक ऐक्याचा एक सुंदर आदर्श घालत समस्त मुस्लिम बांधव कोकरूड यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विशेष फराळ वाटप कार्यक्रम शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला माननीय आमदार श्री सत्यजित देशमुख, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री अमीर मुलानी, कोकरूडच्या सरपंच सौ अनिता अनिल देशमुख, सौ सुरेखा फतेसिंग देशमुख, माननीय श्री विकासराव देशमुख, श्री मानसिंगराव देशमुख, पवन कोरे, विष्णू सूर्यवंशी यांची उपस्थिती होती। मुस्लिम समाजाच्या वतीने उपाध्यक्ष मुस्लिम जमीयत ट्रस्ट कोकरूडचे बंडाभाई मुल्ला, माळवाडी ग्रामपंचायत सदस्य मुन्ना पठाण, कोकरूड ग्रामपंचायत सदस्य तौसिफ मकानदार यांच्यासह शब्बीर मुल्ला, बाबू बागनेकर, समीर मुल्ला, बाळू मुल्ला, नजीर मुलानी, अली मुल्ला, सरदार अत्तार, कौसर शेख, अयन शेख, शाहीन मुलानी, इसाक मुल्ला आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदू मुस्लिम एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा हा उपक्रम गावासाठी आदर्श ठरला असून सर्वत्र याचे कौतुक होत आहे। कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडले। नियोजन करण्याचा हेतूच असा आहे की गेली 30-40 वर्षापासून ही परंपरा हिंदू मुस्लिम ऐक्याची ही कोकरूड गावाला आहे आणि त्याचबरोबर समाज म्हणून एकमेकांना प्रेमानं राहावं आणि हा संदेश पूर्ण भारतभर जावा त्या हिशोबानं मुस्लिम समाजानं आज जे धर्म हे आपण वेगवेगळे मानतो, परंतु समाज म्हणून आपण एकत्र राहतो, गुन्हा म्हणून हा एक संदेश आपण पुऱ्या भारत देशाला देऊ आणि हे माध्यम बनल असे एवढंच मी बोलतो। या विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय आमिरभाई मुलानी, जे कुशल संघटक आहेत, तौसिफभाई मकानदार असतील, समीर असतील आणि असणारे आमचे सर्व मुस्लिम बांधव हे दरवर्षी या गावामधल्या असणाऱ्या सर्व आमच्या उपवास करणाऱ्या महिला माता भगिनी व पुरुष सहकारी यांना उपवासाचं साहित्य देतात। हा एक अनोखा अशा पद्धतीचा उपक्रम या गावामध्ये अनेक वर्षापासून राबवला जातो। या गावाची एक अत्यंत उच्च अशा पद्धतीची परंपरा आहे आणि ही परंपरा जतन करण्यासाठी आमिर आणि त्यांच्या असणाऱ्या सर्व सहकार्यांनी केलेला जो प्रयत्न आहे तो वाखवण्यासारखा आहे। आणि ह्या गावामध्ये सूर आविष्कार नावाचा सुद्धा दसरा महोत्सव जो आहे तो अनेक वर्षापासून या गावामध्ये आपण साजरा करतो। या गावाला एक अत्यंत उच्च अशा पद्धतीची परंपरा आहे। असं म्हणलं जातं की कोकरूडचा दसऱ्याचा जो समारंभ आहे आपला तो मला वाटते या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे अग्रगण्य अशा पद्धतीचे दसऱ्याचे सोहळे आहेत त्या दसऱ्याच्या सोहळ्यामध्ये हा कोकरूडचा सोहळा आहे। त्यामुळं ह्या असणाऱ्या गावाच्या वैभवामध्ये या माध्यमातून खूप मोठ्या पद्धतीने भर आपल्या समाजाच्या माध्यमातून घातली जाते। त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानतो, थांबतो। आज या ठिकाणी कोकरूड गावी आदरणीय भाऊ यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात। आदरणीय कैलासवासी स्वर्गीय देशमुख साहेबांनी वारसा घालून दिलेला असताना त्याच वारशाला पुढे नेत असताना भाऊंनी अनेक उपक्रम राबवले जाणार। तसेच महाराष्ट्रावर नव्हे तर आदरणीय कैलासवासी देशमुख साहेबांनी लोकांच्या मनावर राज्य केलं असे साहेब आमच्यातून निघून गेले, पण त्यांची छबी, त्यांची प्रतिकृती म्हणून आदरणीय माननीय आमदार सत्यजित भाऊ देशमुख हे आज सर्व धर्मीय समभाव असा एक उपदेश, असा एक उपक्रम राबवत आहेत आणि भरपूर प्रयत्नातून भरपूर लोकांपर्यंत त्यांचं चिकाटीनं, जिद्दीनं, मेहनतीनं आज या ठिकाणी उपक्रम राबवत आहेत। तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने मी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। भाऊ, आणि एक गोष्ट सांगू इच्छितो, मागच्या वर्षी नवरात्री उत्सवात आपण हा उपक्रम राबवला होता। मला आठवत आहे की त्यावेळी आपण आमदार म्हणून नव्हतात, पण आज देवकृपेने आज तुम्ही आमच्या समोर आमदार म्हणून आहात। आणि परत एकदा मला असं बोलायचं आहे की याच उपक्रमांच्या निमित्तानं पुढच्या वर्षी आपण या दिवसात आपणाला एक लाल दिव्याच्या गाडीत मंत्री महोदय म्हणून बघायचं आहे। मी ते ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आपणाला शुभेच्छा देतो। मी मुस्लिम समाजातर्फे आपण आलात, आमच्या गावकरी सर्व हिंदू मुस्लिम महिला भगिनी इथं जमलेत, आपला अमूल्य वेळ दिलात, मी आपला आभारी आहे। मुस्लिम समाजाच्या वतीने मी आपला आभार मानतो।